समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। सांगवी येथे मशरूम शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। कालोकुंभी सेवाभावी संस्था व लोककल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मशरूम शेतीचे मुख्य मार्गदर्शक राजेंद्र वसावे, लीलाताई वसावे या पती पत्नीचे जोडीने मशरूम शेती लागवड अडीअडचणी ते बाजारपेठ पर्यंत मार्गदर्शन करत धुळे आणि नंदुरबार सारख्या जिल्ह्यात कुपोषण मुक्त करण्यासाठी असे कार्यक्रम राबवणे खूप महत्त्वाचे आहे। सांगवी बाजारपेठ हे मुंबई आग्रा हायवेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक वसावे म्हणाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगवी गावाचे लोकनियुक्त सरपंच कनिलाल पावरा यांनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मशरूम शेतीसारखे रोजगार देणारे वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या देशाचा आर्थिक पाया मजबूत करू शकतो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्वप्नाला आपण साकार करू, असे सरपंच यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। तर या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वह्या व पेन वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजक लोककल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष दीपक पावरा व मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी रोजगार निर्मितीचे जास्तीत जास्त आमची संस्था मिळून काम करणार असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बापू यांनी केले। प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, ग्रामपंचायत अधिकारी संजय बागुल तसेच उपसरपंच रघुनाथ कोडी, पंचायत समिती शिरपूर उमेद विभागाचे सांगवी पुरुषोत्तम भाविस्कर, सुरेश पावरा, ग्रामपंचायत सदस्य गजीव पावरा, ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, महिला बचत गट यावेळी उपस्थित होते।